रघुवीर समर्थ गजवदनमचिन्त्यं तीक्ष्णदंष्ट्रं त्रिनेत्रं बृहतौदरमशेषं भूतिराजं पुराणम् अमरवरसुपूज्यं रक्तवर्णं सुरेशं पशुपतिसुतमीशं विघ्नराजं नमामि। गणपति बाप्पा मोरया। सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार। आदरणीय सौ सविताताईंना साष्टांग नमस्कार। मी विजय मुकुंदराव पवनीकर, राहणारा छिंदवाडा, मध्य प्रदेश। चातुर्मास अंतर्गत होत असलेल्या या प्रवचनरूपी महाप्रसादाचे हे 48वे सुगंध पुष्प आहे। या सुगंधी पुष्पाचे परागकण वेचण्यासाठी आसुसलेले अनेक साधक असतात। अशा साधकांसाठी तुकाराम महाराज म्हणतात, पाहे प्रसादाची वाट, द्यावे धुवोनिया ताट। अशा सुगंध पुष्पांचा वर्षाव सतत होत आहे। या श्रवणीय सुखाचा अखंड प्रवाहाचा झोत आपल्याला सुखरूपतेकडे नेत आहे। समर्थ म्हणतात, सद्गुरु कृपा तेची किल्ली, जेणे बुद्धी प्रकाशली, द्वैत कपाटे उघडली एकसही। सद्गुरु कृपेच्या किल्लीने द्वैताने बंद झालेली कपाटे एकामागून एक उघडत बुद्धी ज्ञानाचा प्रकाश पडत आहे। या चिद्रूप प्रकाशात सहजच आनंदच भरलेला आहे। असे जे कोणी प्रसाद देणारे आहे त्यांनी तो प्रसाद आधी ग्रहण करून अनुभवलेला असतो आणि त्याची अवीट गोडी जाणून ते आपल्याला देत असतात। असेच आपले आजचे वक्ते हरिभक्त परायण श्री बाळकृष्ण आनंदराव चौगुले यांचा थोडक्यात परिचय। खरं सांगितलं तर श्री चौगुले काका यांचा परिचय देणं म्हणजे सूर्याला निरांजनाने ओवाळणेच आहे। श्री चौगुले काकांचे पूर्ण नाव श्री बाळकृष्ण आनंदराव चौगुले। नावाप्रमाणे काका सगळ्यांना 4 पटीने आनंद देत असतात, हे तुम्हाला पुढे कळेलच। यांचे राहणे कसबा बावडा, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र। जन्म शेतकरी कुटुंबात झाला तरी शिक्षण मात्र अफाट। यांनी M.Com, M.Phil, D.A.ची केलं आहे। 34 वर्षे विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे ज्युनियर कॉलेजमध्ये अकाउंटन्सी आणि कॉमर्स या विषयांचे प्राध्यापक म्हणून सातत्याने काम केले आणि 2013 जुलैमध्ये सेवानिवृत्त झाले। श्री चौगुले काका यांना संत साहित्याचा अभ्यासाचा चांगलाच छंद आहे। विशेषतः ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, दासबोध, एकनाथी भागवत, उपनिषद, श्रीमद भगवद्गीता, ब्रह्मसूत्रे यांचा खोलवर अभ्यास आहे। या सगळ्या गोष्टींचा परिणाम की परमपूज्य सद्गुरू श्री डॉक्टर काका यांच्याकडून 15 जून 1995 अनुग्रह प्राप्त झाला। श्री चौगुले काका यांनी प्रवचन आणि व्याख्यानमाला या माध्यमातून 2000हून अधिक आध्यात्मिक आणि सामाजिक प्रवचने झाली आहेत। आणखी त्रैमासिक भक्तियोग, वीर हनुमान या नियतकालिकामधून आध्यात्मिक लेख प्रकाशित झाले आहेत। कोल्हापूर आकाशवाणीवरून संतवाणी व आजचा विचार या सदराखाली प्रवचने प्रसारित झाली आहे। व्ही चॅनल कोल्हापूरवरून जाऊ संतांच्या गावा या प्रसारणात पण यांची प्रवचने प्रसारित झाली आहे। सद्गुरु कृपेने यांच्या वाटीत आजचा अभंग क्रमांक 2378 निरूपणाला आले आहे। ते असे, चित्ती बैसले चिंतन नारायण नारायण, न लगे गोड काही आता आणिक दुसरे सर्वथा, हरपला द्वैत भाव तेणे देहची झाला वाव, तुका म्हणे आम्ही झाले निष्काम एकामी। या अभंगातून नारायण हा कसा चित्तात बसेल आणि जीव आणि शिव यामध्ये भेदच नाही आहे, त्यामुळे संसारातील खरे मिथ्यत्व कसे आहे हे आपल्याला वक्त्यांकडून ऐकायला मिळेलच। तरी त्यांनी आपल्या प्रबोधनाला सुरुवात करावी अशी त्यांना विनंती करतो। त्याआधी एक भजन सेवा कुमारी पूर्वा प्रशांत सराफ, खैरागढ़ युनिव्हर्सिटी, छत्तीसगड यांच्यातर्फे सादर होत आहे। समर्थ
जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि। थाड़ी बीट पर हाथ कटी पर पीतांबर धारी, शंख चक्र दो हाथ बिराज गोवर्धन गिरिधारी। जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि। मदन मूरत खूब सूरत बनी है, नटनागर ब्रजवासी। मदन मूरत खूब सूरत बनी है, नटनागर ब्रजवासी। अतसि कुसुम सम कांति बिराज, मोर मुकुट गला तुलसी। जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि। भीमा के तट निकट पंढरपुर, अजब क्षेत्र सुखदाई। भीमा के तट निकट पंढरपुर, अजब क्षेत्र सुखदाई। ताल बिना मृदंग बजावत, संतन की बादशाही। जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि। भजन पूजन हरि कीर्तन निस दिन, गावत श्री हरि लीला। भजन पूजन हरि कीर्तन निस दिन, गावत श्री हरि लीला। प्रेम सुख को लेपट बैठ कर, पुंडलीक मतवाला। जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि। छोड़ दिया बैकुंठ सुख हरि, भाव भगत का भूखा। छोड़ दिया बैकुंठ सुख हरि, भाव भगत का भूखा। कहत कबीरा हरि से मीठा, लागत तुलसी बुक्का। जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम सीताराम, 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 जय जय राम सीताराम। राम 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 सीताराम। जय जय राम, जय जय राम सीताराम। सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि। सद्गुरु परम पूज्य डॉक्टर काकाणा साष्टांग दंडवत।
सर्व संतांना साष्टांग दंडवत. परम आदरणीय सविताताई खरवटे यांना आदरपूर्वक नमस्कार. ब्रह्मपुरीच्या चातुर्मास उत्सव समितीच्या वतीने यूट्यूबच्या माध्यमातून प्रवचन मालिका सुरू आहे. आज माझ्याकडे ही प्रवचन सेवा आलेली आहे आणि या सेवेसाठी म्हणून संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील जी गाथा शंकर महाराज खंदारकरांनी प्रसिद्ध केली त्या गाथेतील 2378 क्रमांकाचा अभंग चिंतनासाठी माझ्याकडे आलेला आहे. महाराज या अभंगात काय म्हणतात, त्याचा सरळ अर्थ काय आणि गूढार्थ काय याचं चिंतन या अभंगाच्या माध्यमातून आपण करायचं आहे. महाराज म्हणतायत, चित्ती बैसले चिंतन नारायण नारायण. चित्ती बैसले चिंतन नारायण नारायण. न लगे गोड काही आता आणिक दुसरे सर्वथा. हरपला द्वैत भाव देहची झाला वाव. हरपला द्वैत भाव देहची झाला वाव. तुका म्हणे आम्ही झालो निष्काम या कामी. महाराज म्हणतायत, चित्ती बैसले चिंतन नारायण नारायण. भक्तीच्या माध्यमातून महाराज भक्त झाले आणि भक्त झाल्यानंतर असं म्हणतायत की माझ्या चित्तामध्ये नारायणाचं ध्यान दृढ झालेलं आहे. न लगे गोड काही आता आणिक दुसरे सर्वथा. नारायण हा विषय सोडला तर इतर कोणताही विषय मला आता आवडेनासा झालेला आहे. हरपला द्वैत भाव तेने देहची झाला वाव. माझा जीवभाव आत्मभावामध्ये विलीन झाला. जीव ब्रह्मैक्याचा अनुभव मला आल्यामुळे देहादी संसार पूर्णपणे मिथ्या झालेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता संसार करण्याविषयी आम्ही निष्काम झालेलो आहोत. सरळ अर्थ आपण बघितला. पुढे जाऊया. तुकाराम महाराज तुमच्या आमच्यासारखे संसारी, देहादी जगाला सत्य मानणारे, देहादी जगाला सत्य मानल्यामुळे जीवभाव पत्करलेला असल्यामुळं देवापासून विभक्त असणारे महाराजांनी अनन्य भावाने भगवंताची भक्ती केली. अनन्य श्रद्धा आणि पूर्णपणे देवाला शरणागत या सर्वाचा परिणाम म्हणून विभक्त असलेले तुकाराम महाराज भक्त झाले. सुखरूप असलेल्या भगवंताशी एकरूप झाल्यामुळे सुखाचा अनुभव, त्या अमृत तत्वाचा अनुभव जगू लागले. सुखासाठी आता कोणावर आणि कशावरही अवलंबून राहण्याची त्यांना गरज उरली नाही. देहादी जगाची जाणीवच शिल्लक राहिली नाही. संसार करण्याविषयीच्या सगळ्या इच्छा संपवून गेल्या. महाराज म्हणतात एका अभंगामध्ये, आनंदाचे रोही आनंद तरंग. सगळं जग जे आहे ते आनंदाचं आहे आणि या जगामध्ये जे काही घडतं आहे, जे काही अनुभवाला येत आहे ते त्या आनंदाच्या डोहातील विविध अशा प्रकारचे तरंग आहेत. सर्वत्र आनंद
सर्व काळ आनंद, दुःख ओखतासी न भेटे. आता दुःख औषधाला सुद्धा शिल्लक राहिलेलं नाही असं महाराज म्हणतात. तुम्ही आम्ही संसारी आहोत. तुम्ही आम्ही तुकाराम महाराजांच्या सारखे विभक्त आहोत. तुकाराम महाराज भक्त झाले. त्यांच्या जगण्याला एक अर्थ प्राप्त झाला. जगणं त्यांचं आनंदाचं झालं. आम्हालाही भक्त व्हायचं आहे. आमच्याही जगण्याला आम्हाला अर्थ प्राप्त करून घ्यायचा आहे. महाराजांनी भक्ती कशी केली, उपासना कशी केली, देवाला कसं समजून घेतलं, संतांची संगत कशा पद्धतीने केली, पंढरीची वारी कशी केली, आणि या सर्वाचा परिणाम म्हणून महाराज भक्त झाले. अनेक अभंगामधून त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि भक्त झाल्यानंतर जी अनुभूती आहे ती अनुभूती या अभंगामध्ये महाराजांनी वर्णन केलेली आहे. चित्ती बैसले चिंतन नारायण नारायण, न लगे गोड काही आता अनिक दुसरे सर्वता, हरपला द्वैत भाव देहत झाला वाव, तुका म्हणे आम्ही निष्काम या कामी. महाराजांच्या या अभंगाच्या माध्यमातून महाराजांचं आपण मार्गदर्शन घ्यायचंय. आम्हालाही भक्त व्हायचंय म्हणून ते मार्गदर्शन घ्यायचंय. भवरोगाचे चटके बसल्याशिवाय कोणीही परमार्थाच्या भक्तीच्या वाटेवर येत नाही. एखादा कोणीतरी असा भाग्यवंत असतो, अनेक जन्माचं पुण्य त्याच्या गाठीशी असतं, आणि म्हणून तो बालपणीच भक्तीच्या वाटेवर परमार्थाच्या वाटेवर येऊ शकतो. संत नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज ही उदाहरणं आहेत. एकनाथ महाराज सुद्धा तसाच प्रकारचं उदाहरण आहे. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा ते संसार करत असताना अनेक प्रकारची दुःख, अनेक प्रकारची संकट, अनेक प्रकारची विघ्न त्यांना त्यांच्या वाट्याला आलीत. संसार नकोसा झाला. संसाराबद्दल वैराग्य निर्माण झालं. काय घडलं त्यांच्या जीवनामध्ये? त्यांच्या वयाच्या 16व्या वर्षी त्यांचे वडील वयोवृद्ध झाले. महाराजांचे वडील महाराजांच्या थोरल्या भावाला म्हणतायत, मी आता वृद्ध झालो. हा व्यापार, हा उद्योग, ही महाजनकी, हे शेतीवाडी, हा संसार आता मला पेलवत नाहीये. तू हे सगळं आता स्वतःच्या खांद्यावरती घे. महाराजांचा थोरला भाऊ विरक्त स्वभावाचा होता. तो म्हणाला, मला साधू संतांचे दर्शन घ्यायचे आहेत आणि यासाठी मला तीर्थयात्रा करायच्या आहेत. मी नाही संसाराची जबाबदारी घेणार. महाराज म्हणाले वडिलांना, मी ही सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावरती घेतो. महाराज 16व्या वर्षी संसार आपल्या खांद्यावरती घेतला. अत्यंत निष्ठेने, प्रामाणिकपणे व्यापार असेल, शेतीवाडी असेल, महाजनकी असेल, संसारातली इतर सगळी कामं असतील, करायला सुरुवात केली. काही दिवसानंतरच महाराजांचे वडील अचानक देवाघरी गेले. वडील वारल्यानंतर महाराजांचा थोरला भाऊ तीर्थयात्रा करण्यासाठी म्हणून घरदार सोडून निघून गेला. थोरल्या भावाची पत्नी वारली. महाराजांची स्वतःची पहिली पत्नी वारली. तिच्यापासून झालेला मुलगा वारला. सलग 3 वर्ष महाराष्ट्रात दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यांच्याकडे काही शिल्लक नाही.
पैसा नाही, खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, अशी अवस्था आहे. महाराजांनी उधारीवर दिलेले पैसे शेतकरी देऊ शकत नव्हते. अनेक शेतकऱ्यांना कर्ज दिलं होतं, ते कर्ज वसूल झालं नाही. महाराजांचं अक्षरशः दिवाळ निघालं. गोट्यातली जनावरं मेली. महाराजांची आई तर औषध अन्न पाण्यावरून तडपडून मरण पावली. महाराज स्वतःशीच विचार करायला लागले. महाराज म्हणतायत, अत्यंत निष्ठेने प्रामाणिकपणे मी सगळा हा संसार करतो आहे, व्यापार करण्याचा प्रयत्न करतोय, हे सगळं सांभाळण्याचा मी प्रयत्न करतोय, पण मला यश मिळत नाही. यश देणारा जो देव आहे, त्या देवालाच मला आता जाणून घ्यायचंय. आता देवाशिवाय दुसऱ्या कशालाही जाणून घ्यायचं नाही, असा त्यांच्या बुद्धीचा निश्चय झाला. संसार करण्याविषयी त्यांना पूर्णपणे विरक्ती आली. देवच तेवढा खरा आहे. देवाशिवाय सुख कुठेही नाही, असं त्यांना कळलं. या संसारामध्ये अनेक प्रकारचे विषय आहेत. ते विषय हवे वाटतात. जे विषय हवे वाटतात ते कधी प्राप्त होतात, कधी प्राप्त होत नाहीत. प्राप्त झाले तर सुखाचा थोडक्यात अनुभव येतो थोडासा, आणि नाही झाले तर दुःख होतं. काही विषय आपल्याला हवे असतात, आयुष्यभर ते प्राप्तच होत नाहीत, त्यांच्या वासना शिल्लक राहतात. शास्त्र सांगतं की वासनेमुळे परत जन्म घ्यावा लागतो. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. इच्छा नसताना जन्माला यावं लागतं, इच्छा नसताना मरावं लागतं. जन्म आणि मरण याच्या मधल्या काळामध्ये त्रिविध ताप सहन करावे लागतात. असा हा सगळा संसार सतत बदलणारा, दुःख देणारा, सुख कुठंच नाही या संसारामध्ये. आणि तोच आम्हाला खरा वाटतो. हा आम्हाला झालेला भवरोग आहे. या भवरोगातून सुटलं पाहिजे. महाराज म्हणतात, विचार केला, भवरोगातून सुटलं पाहिजे. आणि भवरोग सुटण्यासाठी, जन्म मरणाचा फेरा चुकविण्यासाठी आता देवाला शरण गेलं पाहिजे. देवाला शरण जाऊन देवाची भक्ती केली पाहिजे. अनन्य प्रेमाने अंतःकरण भरून गेलं पाहिजे. सर्व जगच प्रेमाचा विषय झाला पाहिजे. इच्छा वासना सगळ्या संपल्या पाहिजेत. आणि अशा अवस्थेमध्ये शेवटचा दिवस यायला पाहिजे. यासाठी अट्टहास केला पाहिजे. याच साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिस गोड झाला पाहिजे, असा बुद्धीचा निश्चय केला. देवाला म्हणाले, देवा, किती वेळा जन्मा यावे नित्य भाव भजित. इच्छा नसताना जन्माला या. जन्माला आलं की मरा. जन्म मरणाच्या या मधल्या टप्प्यामध्ये अनेक प्रकारची दुःख भोगा. खर तर ही फजिती आहे. किती वेळा जन्मा याव नित्य भाव फजित, म्हणून जीव भ्याला. या सगळ्या कारणामुळं माझा जीव घाबरलेला आहे आणि शरण विठोशी गेला. विठोबाला शरण गेलेला आहे. जन्म मरण रूप भवरोगातून सुटण्यासाठी, परत जन्मालाच न येण्यासाठी महाराज विठोबाला शरण गेले. महाराज विठोबाशी शरण गेले. विठोबाशी शरण का जावं? महाराजांनी विचार केला. एका विठोबा वाचून जन्म मरण चुकवण्याचं सामर्थ्य कोणत्याही देवापुशी नाहीये. भगवंत स्वतः ज्ञानेश्वरीत म्हणतात,
जो मज होय अनन्य शरण, तयासे निवारीन जन्म मरण. जो त्या विठोबाला, त्या नारायणाला, त्या कृष्णाला, त्या श्रीरामाला शरण जातो, त्याचं जन्म मरण चुकवण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. जो विठोबा आहे तोच नारायण आहे, तो राम आहे तोच कृष्ण आहे. महाराज एका अभंगात म्हणतात, तुझ विना कोणा शरण जाऊ नारायण, तुझ्याशिवाय कोणाला शरण जाऊ. ऐसा न देखे मी कोणी, दुजा तिही त्रिभुवनी. तुझ्याशिवाय शरण जाण्यास या त्रिभुवनात दुसरा कोणीही नाही. महाराज याच अभंगात म्हणतात, मी अनेक दर्शन वाचली, अनेक पुराण वाचली, सर्व ग्रंथ धुंडाळले आणि माझ्या लक्षात आलं की शरण जाण्यासाठी केवळ तूच एक आहेस. महाराजांना या संसारातील त्रिविध तापाचा अनुभव आला, ते परमार्थाकडे वळले. ते विठोबाला शरण गेले. तसं तुम्ही आम्ही सुद्धा या संसारातील 3 प्रकारच्या तापाने त्रस्त झालो आहोत. या लौकिक जीवनामध्ये हे त्रिविध ताप करण्यासाठी ज्या प्रकारचे उपाय करायला पाहिजेत ते सगळे आपण केले, परंतु ते त्रिविध ताप नष्ट झाले नाहीत. रोग असेल, अपघात असेल, घातपात असेल, नैसर्गिक व मानवी आपत्ती असतील, मृत्यू असतील, या दुःखाबरोबर मनाचे रोग सुद्धा आहेत. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, द्वेष, मत्सर, तिरस्कार, ईर्ष्या, हे सगळे मनाचे रोग असून खूप जीवाला त्रास देतात. आणि ही सगळी मानसिक दुःख जी आहेत, कितीही पैसे मोजले तरी नष्ट होत नाहीत. या सर्वातून, या दुःखातून बाजूला होऊन जीवन आनंदाचं करण्यासाठी परमार्थाशिवाय दुसरा पर्याय नाही, भगवंताच्या भक्तीशिवाय पर्याय नाही. महाराजांना हे 22व्या वर्षीच कळलं. ते विठोबाला शरण गेले. महाराजांच्या घरी विठ्ठल भक्तीची परंपरा होती. त्यांचे स्वतःचे देहू गावामध्ये विठ्ठल मंदिर होते, आजही ते आहे. त्या मंदिरामध्ये कीर्तन, प्रवचन, भजने अशा प्रकारचे कार्यक्रम नित्य नियमाने होत. महाराज कीर्तन ऐकायला जायचे, प्रवचन ऐकायला जायचे. त्यांचा आवाज फार गोड होता, भजन म्हणायचे. त्यांनी प्रपंच करता करता या प्रपंचातलं दुःख अनुभवलं आणि त्याचबरोबर प्रवचन कीर्तन ऐकत असताना, भजन करत असताना त्यांना भक्तीच्या या साधनांपासून भक्त होण्याच्या पूर्वी सुख मिळतं हेही लक्षात आलं. संसारात सुखच नाहीये, परंतु संसारात येऊन संसार करत करत परमार्थ केला तर त्यामध्ये मात्र सुखाचा अनुभव येतो. महाराज एका ठिकाणी म्हणतात, संसारालिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे.
संसारा आलिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे, तेने होय संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही. केवळ संसार करून सुखाचा अनुभव नाही आहे, पण संसार करत असताना भगवंताची भक्ती केली, भगवंताचे पाय आठवले, त्याचे रूप आठवलं, त्याच्या कथा ऐकल्या, तर सुखाचा निश्चितपणे अनुभव येतो. देवाची भक्ती करायची म्हणजे देवाबद्दलचं प्रेम निर्माण झालं पाहिजे. आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल अनन्य प्रेम निर्माण होणं हे भक्तीमध्ये अत्यंत गरजेचं आहे. भगवंतासाठी प्रेम, निरपेक्ष प्रेम आपल्या अंतःकरणात निर्माण होणं, यासाठी त्या ईश्वराची सुद्धा कृपा लागते. आणि त्याची कृपा होण्यासाठी महाराज विठ्ठलाला साकडं घालतात. माझ्या कुवतीप्रमाणे, माझ्या शक्तीप्रमाणे माझ्याकडून तुझं भजन होईल असं मला वाटत नाही, पण तू कृपा कर. महाराज एका अभंगात म्हणतात, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रुक्माईच्या पती सोयरिया. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रुक्माईच्या पती सोयरिया. तुझे जे रूप आहे ते माझ्या सतत डोळ्यासमोर राहू दे. जडो तुझी मूर्ती, रुक्माईच्या पती सोयरिया. पुढे म्हणतात, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. तुझ्या नामात गोडी आहे, तुझ्या रूपात गोडी आहे, तुझ्या नामाची मला गोडी लागू दे, प्रेम लागू दे, तुझं रूप पाहण्यामध्ये मला प्रेम निर्माण होऊ दे. देवा असं कर. आणखीन एका अभंगात म्हणतात, महाराज देवालाच मागतायत सगळं. तुमच्या आमच्या कुवतीने आम्ही भगवंताचं सतत चिंतन करू शकत नाही. आम्ही संसारी माणसं, संसाराचं चिंतन कोणत्याही प्रकारची इच्छा नसताना, न ठरवता ते चिंतन होतच राहतं. पण भगवंताचं चिंतन होण्यासाठी, भगवंताचं नामस्मरण होण्यासाठी, भगवंताचं ध्यान होण्यासाठी, भगवंताचं कीर्तन प्रवचन ऐकण्याची संधी मिळण्यासाठी त्याची कृपा असावी लागते. महाराजांना हे माहिती होतं, म्हणून महाराज एका अभंगात म्हणतात, हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. मला जर तुला दान जर द्यायचं असेल तर कोणतं दान? तुझं विस्मरण मला कधी होऊ नये. गुण गाईन आवडी, मी केवळ तुझेच गुण गाईन. आता या संसारात, या व्यवहारी जगात कोण जे आहेत यांचं कोणाचंही मला गुण गायचं नाही. फक्त तुझं गुण गाईन, आणि तेही अत्यंत आवडीने गाईन, असं म्हणतात महाराज. भगवंताची भक्ती वाढण्यासाठी देवाकडं काय काय मागतो आपण काय मागतो, आणि भक्ती वाढण्यासाठी तुकाराम महाराज काय मागतात ते आपण त्यांच्या काही अभंगावरून आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं. तुझं विस्मरण होऊ नये हे दान दे. तुझं रूप गोड आहे, तुझं नाम गोड आहे, त्या संबंधीचं प्रेम माझ्या अंतःकरणात निर्माण होऊ दे असं म्हणतात. आणखीन एका अभंगात म्हणतात, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो. अंतःकरणामध्ये ध्यानाला बसल्यानंतर, डोळे झाकल्यानंतर सगळं प्रपंचातलेच विचार येतात. महाराजांच्या लक्षात आलं, ध्यानाला बसलं की देवाचं रूप, त्याचं नाम, त्याचं स्वरूप नाही आठवत, प्रपंचातले विचार येतात. महाराज देवालाच म्हणतात, प्रपंच ओसरू चित्त तुझे पायी मरो, ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. असं होऊ द्या, तुझा रंग शुद्ध आहे, त्या शुद्ध रंगामध्ये मला रंगव. नको नको आता तुझी याची सत्ता, तुझ्याशिवाय दुसरं कोणीही माझ्या आत नको.
तुझ्या स्वरूपाचा जो आनंद आहे त्या आनंदामध्ये मला रमवून टाक. प्रपंचातल्या कोणत्याही विषयात आम्हाला नको आहे. लटके ते फेडा तुका म्हणे जाय पिढा. एक तू सत्य आहेस आणि तू सोडून बाकी जे आहे ते सगळं लटक आहे, खोटं आहे. लटके ते फेडा तुका म्हणे जाय पिढा. भगवंताकडे हे मागतायत आणि त्याचबरोबर स्वतःच्या मनाचा सुद्धा काहीतरी निर्धार करतात. महाराज विठोबाला शरण गेलेले आहेत. विठोबाची भक्ती करायचा निश्चय केलेला आहे. भगवंतानं आपल्यावरती कृपा करावी, त्याचं विस्मरण होऊ देऊ नये, त्याची स्मृती सतत आपल्या समोर राहावी, हे सगळं मागत असताना स्वतःच्या मनाशी सुद्धा एक संकल्प करतात, स्वतःचा बुद्धीचा संकल्प करतात. बोलण्याची नाही आता देवाविन काय. प्रपंचातलं काहीच बोलायचं नाही आता, व्यवहारी जगातलं काहीच बोलायचं नाही आहे. बोलायचं आहे ते देवासाठी, देवाचंच बोलायचं आहे. देवाशिवाय काही बोलायचंच नाही. बोलण्याची नाही आता देवाविन काय. एक सरी केला नेम देवा दिले क्रोध का. काम क्रोध सगळे देवाला देऊन टाकले आणि देवाशिवाय काही बोलायचं नाही असा नियम केला. पुढे म्हणतात पाहेन ते पाय जोवर हे दृष्टी धाय. जोपर्यंत ही दृष्टी प्राप्त आहे तोपर्यंत केवळ तुझेच पाय पाही. तुका म्हणे मने हेच संकल्प वाहणे. आणि असाच प्रकारचा संकल्प तुकाराम महाराजांनी केला. देवाशिवाय काही बोलायचं नाही, देवाचं सतत ध्यान करायचं, देवाचेच गुण गायचे, त्याचेच रूप पाहायचं, त्याचे स्मरण करायचं. या सगळ्या गोष्टीचा परिणाम काय झाला? महाराजांच्या वरती प्रत्यक्ष भगवंताचीच कृपा झाली. आपण अनन्य भावानं भक्ती करतो, जे काही कर्म करतो, भक्ती संबंधीचं कर्म करतो, भगवंता संबंधीचं कर्म करतो, ते सगळं भगवंताला अर्पण करायचं आहे. अनन्य भावाने भगवंताचं चिंतन करायचं आहे, ध्यान करायचं आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत जातात तेव्हा त्या भगवंताची कृपा होते असं शास्त्र सांगतं. चित्त शुद्ध आणि शांत झाल्यानंतर ईश्वराची कृपा होते. कर्मसाम्य दशा येते आणि कर्मसाम्य दशा आली की ऐसी कर्मसाम्य दशा गुरु भेटे अपैसा. गुरु आपोआप भेटतो असं शास्त्र सांगतं. तुकाराम महाराजांना त्यांच्यावर विठोबाची कृपा झाली. महाराज स्वतः सांगतात माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, देवचे होय गुरु. तुकाराम महाराजांना सद्गुरू म्हणून देवच प्राप्त झाला असं तुकाराम महाराज म्हणतात. स्वप्नामध्ये येऊन तुकाराम महाराजांना अनुग्रह दिला, नाममंत्र दिला, भगवंताची कृपा झाली, भगवंत स्वप्नात आला आणि महाराज त्याचं वर्णन करतात. बाबाजी आपुले सांगितले नाम. बाबाजी नाव सांगितलं, मंत्र दिला रामकृष्ण हरी. आणि मंत्र कुठला दिला असेल तर रामकृष्ण हरी असा मंत्र दिला. परमार्थाच्या वाटेवर अनुभवसिद्ध शास्त्राचं परिपूर्ण ज्ञान असणारे कृपाळू आणि दयाळू अशा सद्गुरूंची आवश्यकता असते. श्रोत्रिय असावेत,
ब्रह्मनिष्ठ असावेत, दयाळू आणि कृपाळू असे गुरु भेटावेत. म्हणजे ही जी वाट आहे ती अत्यंत सोपी होऊन जाते. चित्त शुद्ध झालंय, शांत झालेला आहे, कर्मसाम्य दशा प्राप्त आलेल्या आहे. आता फक्त तो जो बोध आहे तो बोध करणं आवश्यक आहे. त्यासाठी सद्गुरूंची कृपा होणं आवश्यक आहे. शब्द ज्ञाने पारंगतु, ब्रह्मानंदे सदा डोलू. शिष्य प्रबोधिनी उचित यथोचित भावे, असे सद्गुरू पाहिजेत. एकनाथ महाराज म्हणतात. तुकाराम महाराजांचं भाग्य केवढं मोठं आहे. महाराजांना साक्षात विठोबानेच अनुग्रह दिलेला आहे. विठोबाच काय झालेला आहे, सद्गुरू झालेला आहे. स्वप्नामध्ये आले आणि रामकृष्ण हरी हा मंत्र दिला. महाराजांनी अनन्य भावाने तो मंत्र जपला. त्या भगवंताची अनन्य भावाने भक्ती केली आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून महाराजांचा जीवभाव नारायण भाव झाला. चित्तामध्ये नारायणाचं ध्यान दृढ झालं. सर्वत्र नारायणाचं दर्शन व्हायला लागलं. महाराज या अभंगामध्ये, ज्या अभंग आपण चिंतनासाठी घेतलेला आहे त्यात वर्णन करतात पहिल्या चरणामध्ये, चित्ती वैसले चिंतन नारायण नारायण. महाराज विभक्ताचे भक्त झाले आणि त्या अवस्थेत ते वर्णन करता आहेत. चित्ती वैसले चिंतन नारायण नारायण. स्वरूपाकार झालेले आहेत. नारायण हा सर्व जगाला व्यापून असणारा आहे. सर्व जगाला व्यापून उरलेलं जे तत्व आहे तेच नारायण आहे. ते तत्व आपल्यामध्ये आत्मरूपाने विराजमान. त्या तत्वाशी एकरूप झालो म्हणजेच नारायणाशी एकरूप झालो. नारायणाचं ध्यान माझ्या चित्तामध्ये दृढ झालं असं महाराज सांगतायत. या अवस्थेत, भक्त झालेल्या अवस्थेत वर्णन चालू आहे. पण या अवस्थेपूर्वी ते विभक्त होते. सर्व तथाकथित भक्त वस्तुता विभक्त असतात. म्हणजे ते द्वैतात जगत असतात, भगवंतापासून वेगळे असतात. आणि सगळे विभक्त तत्वदृष्टीने भक्तच असतात. म्हणजे जीव आणि ब्रह्माचं कायमस्वरूपी ऐक्य असतं तत्वदृष्ट्या. विभक्त कोण? मूळचा ब्रह्मरूप असताना अविद्येमुळे जीवरूपानं जो कोणी वेगळा झालेला आहे तो विभक्त आहे. अविद्या हे विभक्तीचे कारण दूर झालं की नित्यसिद्ध भक्ती सिद्ध होते. भक्ती नित्यसिद्ध आहे. अविद्येमुळे आपण भगवंतापासून वेगळे आहोत असं वाटतं. ज्या वेळेला अविद्या अंतःकरण बाधित होतं तेव्हा आपण भक्तच होतो. भक्ती खरं तर भावनामय आहे. या भक्तीला जेव्हा विचाराचं पाठबळ लागतं
तेव्हा जीवभाव आत्मभावात विलीन होण्यास फारसा वेळ लागत नाही. विभक्ताचा भक्त आत्मनिवेदन भक्तीच्या माध्यमातूनच होतो. या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि तीव्र मुमुक्षुत्व असणं आवश्यक आहे. महाराजांच्या ठिकाणी विवेक जागा झाला होता. महाराज म्हणतात, फलकट हा संसार येथे सार भगवंत. हा जो सगळा संसार आहे हा फुलपटासारखा आहे, टाकून देण्यासारखा आहे, विचार न करण्यासारखा आहे. अंतःकरणामध्ये, मनामध्ये या संसाराला अजिबात जागा असता कामा नये, कारण तो टाकून देण्यासारखा आहे. फलकट हा संसार येथे सार भगवंत. आम्ही दाण्यांचा स्वीकार करतो आणि फुलपट जे असतात ती टाकून देतो, कारण ती असार असतात. संपूर्ण जगाला व्यापून असणारा भगवंत सार आहे आणि देहादी दृश्य जगत फुलपटासारखं आहे. प्रपंचामध्ये सुख नाही हे महाराजांना कळलेलं होतं. भगवंतच सर्व काही आहे, तो सत्य आहे, तो शाश्वत आहे, तो अविनाश आहे, तो या जगाचा नियामक आहे. महाराज पूर्णपणे अशा भगवंताला शरण गेलेले होते. हा भाग विवेकाने घडलेला होता. तोच सर्व काही आहे, सर्व काही त्याचंच आहे, तोच नियामक आहे. महाराज म्हणतात, बळीयांचे अंकित आम्ही झालो बळीवंत. तो जो आहे सर्वश्रेष्ठ, तोच नियामक आहे. आम्ही त्याला शरण गेलो आणि म्हणून आम्ही बळीवंत झालो. लाथाडला संसार, संसार लाथाडला, याचा अर्थ संसाराला आम्ही आमच्या अंतःकरणातून बाजूला केलं. संसार हा आमच्या मननाचा विषयच राहिला नाही. लाथाडला संसार, षडउर्मीचा केला मार. काम, क्रोध, लोभ, द्वेष, मत्सर, तिरस्कार हे सगळं बाजूला काढून टाकलं अंतःकरणातून, कारण तो श्रेष्ठ आहे. केवळ त्याच चिंतन, त्याच स्मरण, त्याच ध्यान आणि विवेकानं आलेलं वैराग्य. महाराज वर्णन करतात याच अभंगामध्ये, जन तन धन केले तृणाही समान. जन हे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे कोणी नाही. जन ज्याच्यात आम्ही रमतो, नातेवाईक, मित्रमंडळी. महाराज म्हणतात, जन हे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे कोणी नाही. जन तन, तन म्हणजे शरीर, नाशिवंत देह जाणार सकळ. महाराजांनी सांगितलंय, नाशिवंत देह जाणार सकळ. आणि धन, धन मिळवून या कोटी, सवे नय लंगोटी. सगळं काही बुद्धीमध्ये ठामपणे बसलेलं आहे. जन तन धन केले तृणाही समान. त्यांना काडीची सुद्धा किंमत दिली नाही. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून तुका म्हणे आता मुक्तीची या माता. आम्ही आता मुक्तीच्या डोक्यावरती बसलेलो आहोत. विवेक आणि वैराग्य आणि त्यानंतर शमदम. इंद्रियाला विषयांपासून आवरणं,
इंद्रियांना विषयांपासून आवरणं, मनाला विषयांपासून आवरणं. महाराजांनी सर्व इंद्रिये भगवंताच्या अनुसंधानात लावली होती. कशी लावली होती? महाराज म्हणतात, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. तुम्ही डोळे घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. आपल्या वाणीला आदेश देतात, तुला जरी काय बोलायचंच असेल तर विठोबाचं नाव घे. तुम्ही डोळे घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. डोळ्याला सांगितलं, तुला काय बघायचंय, कोणाचं रूप बघायचंय, विठोबाचं मुख बघ. तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. मना तेथे धाव घेई राहे विठोबाच्या पायी. सर्व इंद्रिय आणि मन हे भगवंताच्या अनुसंधानात ठेवलं. अशा प्रकारे महाराजांनी शम आणि दम साधला. श्रद्धा पाहिजे. महाराजांची दिव्यावर अनन्य श्रद्धा होती आणि म्हणूनच ज्या अवस्थेमध्ये महाराजांना देवानं ठेवलं ती अवस्था भगवंतानं ठेवलेली अवस्था आहे. आणि म्हणून अनन्य श्रद्धेपोटी त्यामध्ये समाधान महाराजांनी राखून ठेवलं. महाराज म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. भगवंतानं जसं ठेवलेलं आहे, कारण तोच सर्व नियामक आहे, तोच सर्व काही आहे, त्याची सत्ता आहे, सगळी श्रद्धा आहे. आणि म्हणून त्यानं ज्या अवस्थेमध्ये ठेवलेलं आहे त्या अवस्थेमध्ये समाधान टिकवून ठेवलेलं आहे महाराजांनी. महाराज म्हणतात, हीच थोर भक्ती. कोणती थोर भक्ती? ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हीच थोर भक्ती आवडे देवाला. शम दम श्रद्धा समाधान तितिक्षा ओपरम, या सगळ्या गोष्टी महाराजांच्याकडे होत्या. आणि भगवंताच्या भेटीची तीव्र अशा प्रकारची तळमळ आतमध्ये होती. ती तळमळ महाराज एका ठिकाणी व्यक्त करतायत. कन्या सासुराशी जाई, कन्या सासुराशी जाई, मागे परतून पाहे. माहेरला आलेली माहेरवाशीन जेव्हा सासरला जायला निघते जेव्हा ती बैलगाडीत बसते, माऊलींच्या काळातला, ज्ञानेश्वर महाराजांच्या, तुकाराम महाराजांच्या काळातला हा अभंग आहे. त्यावेळेला बैलगाडी त्या सासूरवासिनीला नेण्यासाठी मुरारी येत असे. त्या गाडीत बसली की त्या घराच्या दारात तिला पोचवायला तिचे आजोबा आहेत, चुलते आहेत, वडील आहेत, भाऊ आहे, बहिणी आहेत, सगळा गोतावळा आहे. आणि जायला निघायला आता परत केव्हा यायला मिळणार म्हणून वारंवार या सगळ्यांच्याकडे ते भक्ती आहे. ज्या तळमळीने ते भक्ती आहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केव्हा भेट केशवा. तसं माझ्या जीवाचं झालेलं ही तळमळ तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून विवेक, वैराग्य, मी म्हटलं समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व महाराजांच्या अंतःकरणामध्ये भगवंताशिवाय, चिंतनाशिवाय, भगवंत चिंतनाशिवाय काहीही नाही. नारायणाचं ध्यान दृढ झालं.
नारायणाचं ध्यान दृढ झालं त्याच्या पूर्वी ती अविद्या अंतःकरण वृत्ती पूर्णपणे बाधित झाली. अखंड नारायणाच्या चिंतनाने चित्त चैतन्य झालं. चित्ती बैसले चिंतन नारायण नारायण. सर्व व्यापक चैतन्य म्हणजे नारायण. आणि त्या सर्व व्यापक चैतन्याच्या ठिकाणी, नारायणाच्या ठिकाणी अनुभव कशाचा आहे? आपल्या ठिकाणी असलेल्या आत्मरूपाच्या ठिकाणी अनुभव कशाचा आहे? परमानंदाचा, पराशांतीचा. तो आनंद महाराज जगत होते. चित्ती वैसले चिंतन नारायण नारायण. आणि मग आठव नाही सुख दुःखा नाचे तुका कौतुके. सुख दुःखाच्या पलीकडचा जो आनंद आहे तो आनंद मी जगतो आहे. आणि त्या आनंदामध्ये, त्या कौतुकामध्ये मी नाचतो आहे असं महाराज वर्णन करतात. आणि पुढच्या दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात, न लगे गोड काही आता, न लगे गोड काही आता आणिक दुसरे सर्वथा. आता नारायण सोडून दुसरं काहीही आवडत नाही, गोड लागत नाही असं महाराज वर्णन करतात. महाराजांचं चित्त स्वरूपाकार झालं, चैतन्यमय झालं. चैतन्य हे आनंद स्वरूप असल्यामुळं सर्वत्र आनंदाचा अनुभव महाराजांना येतोय. स्वस्वरूपाचा अनुभव आहे. महाराजांना कळलं आनंद हेच माझं स्वरूप आहे. आणि म्हणून आता आनंदासाठी कोणावर आणि कशावरती अवलंबून राहण्याची गरज उरली नाही. आत्मा आनंद स्वरूप आहे. आत्माच नारायण आहे. तो आत्मा मी आहे असा अनुभव महाराजांना आल्यामुळं आता काहीही आवडत नाही. दृश्य जगातील कोणताही विषय आता आवडत नाही. न लगे गोड काही आता आणिक दुसरे सर्वथा. तुम्ही आम्ही सगळे संसारी लोक देहबुद्धीत जगत असतो. मी देह, इंद्रिय माझी. इंद्रियांच्या भोगातून सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. इंद्रियांच्या विषयातून काही वेळा आपल्याला सुखही मिळत असतं. अनुकूल विषयाची प्राप्ती झाली की आपल्याला सुख होतं. पण ते सुख सुद्धा त्या नारायणाचं आहे, आत्मस्वरूपाचं आहे हे आपल्याला कळत नाही. हे आपलं अज्ञान आहे. आणि म्हणून अज्ञानामुळे, भ्रांतीमुळे विषयांच्या पासून सुख मिळवण्याचा प्रयत्न आपण सातत्याने करत असतो. डोळ्याचा विषय रूप आहे, कानाचा विषय शब्द आहे, नाकाचा विषय गंध आहे, जिभेचा विषय रस आहे, त्वचेचा विषय स्पर्श आहे. 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय. सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा मनाचे विषय आहेत. आणि या विषयातून आपण सुख मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. हे विषय आम्हाला सुखासाठी हवे असतात. तेच आम्हाला गोड वाटतात. या विषया वाचून काही आणि दुसरे सर्वता नाही.
या विषया वाचून काही आणिक दुसरे रम्य नाही, ऐसा स्वभावच पाही इंद्रियांचा. या विषयाशिवाय दुसरीकडे सुखच नाही असा आमच्या इंद्रियांचा स्वभाव बनलेला आहे. आणि मग अनुकूल विषयाने सुख होतं, पण प्रतिकूल विषय जर आपल्याला प्राप्त झाला तर दुःख होतं. माऊली वर्णन करतात, इंद्रिये विषय सेविती तेत हर्ष शोक उपजती, ते अंतर अपलविती संगेने. इंद्रिय विषय सेवन करतात. अनुकूल असेल तर हर्ष निर्माण होतो, प्रतिकूल असेल तर दुःख निर्माण होतं, शोक निर्माण होतो. आणि आमचं अंतःकरण सुखाने हुळून जातं, दुःखानं खचून जातं, ते मलिन होऊन जातं. पण आनंद हाच माझा स्वभाव आहे, माझं स्वरूप आहे, महाराजांना कळलं. आणि मग महाराजांची अवस्था काय झाली, एका अभंगात महाराज सांगतायत, विषयी विषय पडला निशेष, विषयी विसर पडला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. ब्रह्मरस, सगळं ब्रह्म माझ्या आतमध्ये भरलेलं आहे. आनंद स्वरूप असलेलं ब्रह्म मी आहे असा अनुभव आला. आणि त्यामुळं सर्व विषयांचा पूर्णपणे विसर पडलेला आहे महाराजांना. माझी मज झाली अनावर वाशा, छंद या नामाचा घेतला असे. त्या नारायणाचं अनुसंधान त्या भगवंताच्या नामाच्या माध्यमातून टिकून आहे. राम हमारा जप करे हम बैठे आराम, असं जर कबीर महाराज म्हणतात तसं महाराजांचं झालेलं आहे. त्यांची वाणी सहजपणे नाम घेते आहे. महाराजांना वाटलं आपण नाम घ्यावं, न वाटलं तरीही ते नाम चालूच आहे. ती वाणी आता अवरेनाशी झालेली आहे. त्या वाणीला नामाचा छंद लागलेला आहे. आणखीन एका अभंगात म्हणतात, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. अशी महाराजांची अवस्था झालेली आहे. महाराजांना शास्त्राच्या आधारानं, संत वचनांच्या आधारानं आणि स्वतःच्या अनुभवातून सर्व सुख भगवंताजवळ आहे. आणि तो भगवंत माझ्यामध्ये आत्मरूपाने विराजमान आहे असा अनुभव आला. आणि मग या संसारामध्ये सुखच नाहीये. दृश्य जगामध्ये कोणताही विषयामध्ये सुख नाही, हे पूर्णपणे महाराजांना कळलं. सर्व इंद्रियांचा, मनाचा एक भगवंतच विषय झाला, एक नारायणच विषय झाला. मनाचा संकल्प नारायण, बुद्धीचा निर्णय नारायण, चित्तानं फक्त नारायण या विषयालाच पकडून ठेवलेला आहे. बाह्य जगातील विषयांना विषयत्व शिल्लक राहिलेलं नाही. आणि त्यामुळं ते विषय भोगणारा विषयही शिल्लक राहिला नाही. शिल्लक काय राहिलेलं आहे, ते तत्व शिल्लक राहिलेलं आहे. त्रिपुटीचा नाश झालेला आहे आणि केवळ नारायण शिल्लक राहिलेला आहे. चित्त चैतन्याकार झालेला आहे. त्या भगवंताची अनुभूती महाराज स्वतः घेत आहेत.
कसं काय घडलंय? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. बोलायचं ते विठ्ठलाचंच बोलायचं, पाहायचं ते विठ्ठलच पाहायचा. या सगळ्या प्रक्रियेचा परिणाम असा झाला की जीवभावच विठ्ठल झाला. करावा विठ्ठल जीव भाव. जीव जेव्हा आत्मरूप होतो तेव्हा तो आत्मा कसा आहे? तो असंग आहे, देहाच्या आणि आत आणि बाहेर आहे. पण आता त्या उपाधीची जाणीवच शिल्लक राहत नाही. एकमेव अद्वितीय भेदशून्य असलेलं जे आत्मा आहे, जे ब्रह्म आहे, ते सर्वत्र आहे, अशा प्रकारची अनुभूती येते. अद्वैताची अनुभूती येते. अशी अनुभूती महाराजांना आली आणि महाराज पुढच्या चरणात म्हणतायत, हरपला द्वैत भाव. हरपला द्वैत भाव, देहची झाला वाव. निसंग असलेला, निर्लिप्त असलेला, सर्वत्र व्यापून असलेला आत्मा मी आहे, हे अविद्येचा नाश झाल्यामुळं अंतःकरण वृत्ती निवृत्त झाल्यामुळे महाराजांना अनुभवाला आलं. देहबुद्धी संपून गेली, आत्मबुद्धी झाली. हरपला द्वैत भाव, देहच झाला वाव. अनन्य भावाने भगवंताची केलेली भक्ती, अनन्य भावाने भगवंताला शरण गेल्यामुळे ही अवस्था महाराजांची झाली. एका अभंगात म्हणतात, देव पाहण्याशी गेलो आणि देवच होऊन ठेवलो. मी देवाला पाहायला गेलो, पण माझ्या लक्षात आलं की मीच देव आहे. महाराजांचे चित्त नारायण स्वरूप झाले होते, चैतन्याकार झालेलं होतं. महाराज भगवंताचे भक्त झाले होते. पूर्णत्व प्राप्त झालं होतं. सर्व प्रकारच्या आशा, इच्छा, आकांक्षा संपून गेलेल्या होत्या. सर्वत्र एका नारायणाचाच अनुभव महाराजांना येत होता. काय झालं? महाराज म्हणतात, जन विजन झाले आम्हा, विठ्ठल नामा प्रमाण. एक विठ्ठलच सर्वत्र आहे अशी अनुभूती आहे. पाहे तिकडे माय बाप, पाहे तिकडे माय बाप, विठ्ठल आहे रुक्माई. सर्वत्र विठ्ठल आणि रुक्माईच आहे असा अनुभव महाराजांना येतो आहे. वन पट्टन एक भाव, अवघा ठाव सरता झाला. हे वन आहे, हे शहर आहे, असं काहीही मला द्वैत शिल्लक राहिलं नाही. सर्वत्र एकमेव द्वितीय भेदशून्य असलेला नारायणच मला अनुभवाला येतो आहे. अशी अनुभूती तिसऱ्या चरणामध्ये महाराजांनी वर्णन केलेली आहे. हरपला द्वैत भाव, हरपला द्वैत भाव, देहची झाला वाव. आणि मग या सगळ्याचा परिणाम काय? तुका म्हणे आम्ही झालो निष्काम या कामी. जेव्हा भेद शिल्लक असतो, मी वेगळा, विषय वेगळे, मी ज्ञाता, ज्ञेय वेगळं, मी करता, कर्म वेगळं, करण्याची क्रिया वेगळी, हे सगळं संपून गेलेलं आहे. द्वैत संपलेलं आहे, त्रिपुटी संपलेली आहे. आता काही मिळवायचं शिल्लक राहिलेलं नाही. आता काही पाहायचं शिल्लक राहिलेलं नाही. आणि आता काय? जाणून घेण्याचं शिल्लक राहिलेलं नाही.
आणि म्हणून या संसारामध्ये आता पूर्ण तृप्त झालेलो आहे. झालंय काय? इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्पावरी नये म्हण. तुका म्हणे नये जाणीव अंतरा, तुका म्हणे नये जाणीव अंतरा, अंतरिया थारा आनंदाचा. अशा प्रकारची अनुभूती महाराज अनुभवत आहेत. आणि म्हणून ते म्हणतात तुकाराम महाराज, तुका म्हणे आम्ही झालो निष्काम या कामी. महाराजांचा विभक्तातून भक्त झाल्यानंतरचा अनुभवाचा जो अभंग आहे तो आपण या निमित्ताने चिंतन केला. आपल्या सर्वांना, संसारी जनांना, जे विभक्त आहोत आणि संसारी आहोत आणि परमार्थाच्या वाटेवर आहोत, या सर्वांना अशाच प्रकारची अनुभूती महाराजांनी या अभंगामध्ये जे वर्णन केलेले आहे, चित्ती बैसले चिंतन नारायण नारायण, न लगे गोड काही आता अनिक दुसरे सर्वता, हरपला द्वैत भाव देहची झाला भाव, तुका म्हणे आम्ही निझालो निष्काम या कामी. ही जी अनुभूती आहे ती तुम्हा आम्हाला यावी, अशा प्रकारची सद्गुरूच्या चरणी प्रार्थना करतो आणि मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जय जय रघुवीर समर्थ. रसिक हो, माझं म्हणणं तुम्हाला पटलं असेल. श्री चौगुले काका म्हणजे अध्यात्माचे एक सूर्यच. आजच्या प्रवचनातून नामाचे महत्त्व किती आहे, जीव आणि शिव कसे आहेत, हा सगळा संसार निष्कामतेने कसा होतो, याविषयी श्री चौगुले काकांनी आपल्याला सुंदर मार्गदर्शन केले आहे. त्यांचे सगळ्यात तर्फे फार आभार. तसेच चातुर्मास अंतर्गत असलेल्या सर्व सदस्यांचे पण खूप खूप आभार. आदरणीय सौ सविताताईंचे मनापासून आभार न मानता त्यांच्या ऋणातच राहू इच्छितो आणि वाणीला विराम देऊन हे सद्गुरूचरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ. पांडुरंग हरी, वासुदेव हरी.